रामकृष्णारी. नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वरी या सिरीजमधील आजचा आपला भाग 3. आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय 5 संन्यास योग 16वी ओवी आणि तिचा भावार्थ. ओवी पुढील प्रमाणे आहे. तरी जाना नेना सकळा, हा कर्मयोगू कीर प्रांजरा, जैसी नाव स्त्रिया बाळा, तोय तारणी. भावार्थ. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की समजूतदार किंवा अज्ञानी अशा सर्वच लोकांसाठी कर्मयोग हा अत्यंत सोपा, सुलभ आणि सरळ मार्ग आहे. ज्याप्रमाणे लहान मुले, स्त्रिया किंवा असहाय्य व्यक्तींना मोठे पाणी म्हणजेच नदी किंवा समुद्र पार करण्यासाठी नाव अर्थातच होडी हा अत्यंत सुरक्षित आणि सोपा मार्ग असतो, त्याचप्रमाणे या संसाररूपी नदीतून पार होण्यासाठी कर्मयोग हा प्रत्येकासाठी सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. अध्याय 5 मध्ये अर्जुन श्रीकृष्ण भगवंतांना विचारतो की संन्यास योग म्हणजेच कर्माचा त्याग करणे आणि कर्मयोग म्हणजेच फळाची आशा न धरता कर्तव्य कर्म करणे या दोन मार्गांपैकी कोणता मार्ग श्रेष्ठ आहे. त्यावर ज्ञानेश्वर महाराज या ओवीतून स्पष्ट करतात की संन्यास मार्गावर चालणे कठीण असू शकते, परंतु कर्मयोग हा असा मार्ग आहे जो अगदी अज्ञानी किंवा सामान्य व्यक्तीलाही सहजपणे मोक्षाकडे घेऊन जातो. तर अशाच प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ओवीचा सखोल अर्थ, त्यातील जीवनपाठ आणि आजच्या काळात याचा उपयोग कसा करायचा हे सविस्तर समजून घेणार आहोत. जाना नेना सकळा शब्दांचेच अर्थ जर समजून घ्यायचं झालं तर जाणते म्हणजेच ज्ञानी आणि अजाणते म्हणजेच अज्ञानी अशा सर्व लोकांसाठी जाना नेना सकळा याचा असा अर्थ होतो. कर्मयोगी कीर प्रांजळा याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कर्मयोग हा मार्ग अत्यंत सरळ, स्पष्ट आणि सोपा आहे. जैसी नाव स्त्रिया बाळा, ज्याप्रमाणे लहान मुले किंवा स्त्रिया, तोय तारणी, तोय म्हणजेच पाणी, नदी, समुद्र पार करण्यासाठी जी काही वस्तू लागते अर्थातच होडी किंवा नाव. रूपकाचे सरळ स्पष्टीकरण बघूया आपण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर एखाद्याला पोहता येत नसेल किंवा ज्यांच्यामध्ये पोहण्याचे बळ नाही, जसे की लहान मुले किंवा अशक्त व्यक्ती, त्यांना जर अथांग नदी किंवा समुद्र पार करायचं असेल तर ते पोहून जाऊ शकत नाहीत. पण जर त्यांना नावेमध्ये बसवले तर ते न पोहता अगदी सहज, सुरक्षितपणे दुसऱ्या तीरावर पोहोचतात. त्याचप्रमाणे हा संसार एक अथांग नदीसारखा आहे. यात अनेक संकटे, ताणतणाव आणि मोह आहेत. या संसारातून पार होण्यासाठी आणि मोक्ष शांतता मिळवण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि सोपी नाव म्हणजे कर्मयोग. आता आपण कर्मयोग आणि संन्यास योग याच्यामधील विरोधाभास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. संन्यास योग म्हणजे काय? संन्यास म्हणजे सर्व कर्मांचा त्याग करणे, मनात कोणतीही वासना न ठेवणे, एकांतात जाणे आणि कठोर तपस्या करणे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा मार्ग अत्यंत कठीण आहे. जसे अथांग समुद्रात स्वतः पोहून पार जाण्याचा प्रयत्न करणे, यात बुडण्याचा, अपयशाचा धोका जास्त असतो. परंतु आपण जर कर्मयोग बघितला तर कर्मयोग म्हणजे काम सोडणे नव्हे तर काम योग्य भावनेने करणे, आपले कर्तव्य प्रामाणिकपणाने बजावणे, कर्माच्या फळाची, नियोजनाची अतिचिंता न करणे, जे काम हातात घेतले आहे ते ईश्वराची सेवा मानून पूर्ण करणे. ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट करतात की कर्मयोगासाठी तुम्हाला घरदार सोडून जंगलात जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात, जे काम करत आहात तेच पूर्ण निष्ठेने करणे म्हणजेच कर्मयोग होय. अशा प्रकारे आपल्याला कर्मयोग आणि संन्यास योग म्हणजेच संन्यास योगाचे उदाहरण देत ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मयोगाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. आता आपण पाहूया की 700 वर्षांपूर्वी ओवी आजच्या 25व्या शतकातील माणसाला कशी उपयुक्त ठरते. नोकरी आणि व्यवसाय याचं जर उदाहरण पाहायला गेलं, जर तुम्ही फक्त पगाराचा किंवा प्रमोशनचा विचार करून काम करत राहिलात तर सतत ताण आणि चिंता राहील. पण जर तुम्ही तुमच्या कामालाच कर्म मानले, म्हणजे मी माझे काम सर्वोत्तम करीन, तर कामाचा ताण निघून जातो आणि यश आपोआप मिळते. विद्यार्थी दशेत आणि स्पर्धा परीक्षेच्या दशेत जर पाहायला गेले तर विद्यार्थी नेहमीच निकालाच्या रिझल्टची चिंतेत असतात. कर्मयोग सांगतो निकालाची चिंता सोडा आणि आजच्या 4 तासांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. अभ्यास हीच तुमची नाव आहे. कौटुंबिक जीवनात जर पाहायला गेलं तर कौटुंबाची काळजी घेणे, आईवडिलांची सेवा करणे, मुलांचे संगोपन करणे ही सर्व कर्माची रूपे आहेत. ही कामे ओझे न मानता कर्तव्य म्हणून केली की मन शांत राहते.
ह्याचा सर्वांचा जर निष्कर्ष पाहायला गेला किंवा संदेश या ओवीचा पाहायला गेला तर मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा संदेश अतिशय स्पष्ट आहे. मार्ग सोपा निवडा. कठीण गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा रोजचे कर्तव्य निष्ठेने पार पाडा. फळाची अपेक्षा टाळा. कर्मावर लक्ष ठेवा. फळ योग्य वेळी नक्कीच मिळेल. समानता. कर्मयोग सर्वांसाठी आहे. श्रीमंत असो वा गरीब, ज्ञानी असो वा अज्ञानी. जर तुम्हाला ज्ञानेश्वरीतील हा विचार आवडला असेल तर या ओवीचा संदेश तुमच्या दैनंदिन जीवनात नक्की अंमलात आणा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आध्यात्मिक सर्व ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी.